लहानपणापासून आपण सगळे एकच वाक्य ऐकत मोठं झालोय, चांगले शिक्षण घ्या, चांगली नोकरी मिळवा आणि आयुष्यात श्रीमंत व्हा. हे वाक्य ऐकायला खूप सुरक्षित वाटतं, पण आज एक कटू सत्य सांगतो, हे वाक्य अपूर्ण आहे आणि त्यामुळेच धोकादायक देखील. कारण वास्तव काय आहे माहिती आहे? तुम्ही कितीही शिक्षण घ्या, किती मोठी डिग्री मिळवा आणि जर तुम्ही नोकरीच करणार असाल तर शेवटी ती नोकरीच. नोकरी म्हणजे तरी काय? वेळेच्या बदल्यात मिळणारा पगार. तुम्ही काम केलं तर तुम्हाला पगार मिळेल आणि तुम्ही थांबलात की तुमचा पगारही थांबेल. म्हणजेच काय? नोकरी उत्पन्न देते पण संपत्ती निर्माण करत नाही. आणि हाच फरक आपल्याला लहानपणापासून कोणी सांगितलाच नाही. आपल्याला काय शिकवलं गेलं? इतिहास, भूगोल, गणित. पण पैसा कसा काम करतो, ॲसेट आणि लायबिलिटीमध्ये नेमका फरक काय, ओनरशिप म्हणजे काय, हे मुळात आपल्याला लहानपणी कोणी शिकवलंच नाही. आणि म्हणूनच बहुतेक लोक आयुष्यभर म्हणतात, आम्हाला पगार खूप चांगला आहे हो, पण आमच्याकडे पैसा मुळीच टिकत नाही. याचं कारण माहिती आहे? कारण श्रीमंत लोक हे नोकरीवर कधीच अवलंबून नसतात, ते मालकीवर अवलंबून असतात. मालकी म्हणजे तरी नेमकं काय हो? बिझनेसची मालकी, शेअरची मालकी, कंटेंटची मालकी, ब्रँडची मालकी, स्किलची मालकी. ही मालकी श्रीमंतांना झोपेतही पैसा कमवून देते. श्रीमंत लोक आधी ओनरशिप तयार करतात आणि मग लाईफस्टाईल वाढवतात. आणि सर्वसामान्य लोक काय करतात माहिती आहे? अगोदर लाईफस्टाईल वाढवतात आणि मग EMIच्या जाळ्यात अडकतात. लक्षात ठेवा, नोकरी करणं म्हणजे काही चुकीचं नाही, पण नोकरीलाच अंतिम ध्येय मानणं ही माझ्या मते चूक आहे. नोकरी पगार देते, पण ओनरशिप तुमचं भविष्य घडवते. आजपासून तुम्ही थोडा विचार बदला आणि स्वतःला विचारा, मी फक्त नोकरी करणारा ठरणार आहे का मी स्वतःचं काहीतरी साम्राज्य उभं करणार आहे? कारण डिग्री तुम्हाला नोकरी देऊ शकते, पण ओनरशिप तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. थँक्स फॉर वॉचिंग.